नमस्कार यूट्यूब मित्रमंडळींनो, तुम्ही अशा पद्धतीची कोबीची झटपट भाजी आणि चटपटीत भाजी करून बघितली आहे का? तर चला तर मग आज बघूया। त्यासाठी आपण घेतला आहे चिरलेला कोबी, एक कंद, बटाटा, एक टोमॅटो, एक आणि भिजवलेली मुगाची डाळ। चला तर मग कृती बघूया। पुन्हा एकदा शिल्पाच मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आता आपण तयार करणार आहोत चटपटीत कोबीची भाजी। त्यासाठी आपण प्रथम जिरा मोहरीची फोडणी देणार आहोत। ती चांगली तडतडून झाल्यानंतर त्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घालणार आहोत। त्यामध्ये आहे हळद, हिंग, मीठ, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, एव्हरेस्टचाच वापरते मी शक्यतो, आणि दुसरा आहे आपला किचन किंग मसाला एव्हरेस्टचा। हे सगळं व्यवस्थित आपल्याला आवडीच्या प्रमाणात मसाले घालून घ्यावे व ते छानपैकी फ्राय करून घ्यावे आणि फोडणी देताना मीठ घालावे। आता त्यात आपण धुतलेला कोबी घालणार आहोत आणि भाजीवरती मुगाची डाळ भिजवलेली पण घालणार आहोत। अशा रीतीने भाज्या आपण त्याच्यात घालून घेणार आहोत व 5 ते 10 मिनिटं भिजवलेली छानपैकी मूग डाळ पण घालून भाजीची पौष्टिकता अजून वाढवणार आहोत आणि भाजी व्यवस्थित फ्राय करून झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं शिजू देणार आहोत। अशा रीतीने तयार झाली आहे आपली कोबीची चटपटीत भाजी। अशा रीतीने तयार झालेली चटपटीत व झटपटीत कोबीची भाजी अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडून जाते। अगदी न आवडणाऱ्याला सुद्धा ती खाण्याची नक्कीच इच्छा होते। आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या खात असतो, परंतु त्याच पद्धतीने बनवलेल्या भाज्या आणि आमट्या कालांतराने रटाळ व न आवडत्या होतात। त्यामध्ये जर थोडासा मॅजिकल ट्विस्ट दिला तर त्याच भाज्या परत आपल्याला नव्याने आवडू लागतात व आपण त्या खाऊ शकतो किंवा खातो। तोच मॅजिकल टच देण्याचं काम हे शिल्पाच मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये केले जाते। त्याच मॅजिकल फूड सिक्रेटनुसार आज मी बनवली आहे कोबीची भाजी। तर ती तुम्हाला कशी वाटते ते नक्कीच सांगा व अशा पद्धतीने कोबीची भाजी नक्कीच ट्राय करून बघा व मला नक्की रिप्लाय कळवा।